तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की फायनली आता अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न करून तिला राजेश शिर्क्यांची सून म्हणून घरात तर आणलेलं आहे, पण घरातली एकही व्यक्ती ईश्वरीबरोबर चांगलं वागत नाही, व्यवस्थित वागत नाही। सगळेच जण तिला फक्त त्रास देतात, प्रत्येक जण तिच्याशी फक्त म्हणजे खोटेपणाने बोलतो। तो आमच्या मुलाला फसवलंय, तो आमच्या अर्णवला फसवलंय, हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि याच भावनेने प्रत्येक जण अगदी तिला घालून पाडून हिणवून बोलत असतो आणि या गोष्टीचं ईश्वरीला प्रचंड वाईट वाटत असतं, दुःख होत असतं। ईश्वरी कोणालाही उलट उत्तर देत नसते, कारण घडलंय काय हे फक्त तिला आणि अर्णवलाच माहीत असतं। तर आता अर्णव हा सगळ्यांना प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्ही बोलू नका, जर तुम्हाला माहीत नाही आहे तर आम्ही लग्न कोणत्या परिस्थितीत केलं आहे हे फक्त आम्हा दोघांना माहिती आहे। जर त्यावेळेस तुम्ही तिथे असतात ना तर तुम्ही काय केलं असतं ते तेव्हाच बघितलं असतं, पण जर ही सिच्युएशन फक्त आमच्यावरती आली होती आणि आम्ही याच्यातून मार्ग काढला आहे तर उगाचच्या उगाच आता तुम्ही आम्हाला कोणीही दोष देऊ नका आणि तिला तर देऊच नका, कारण तिची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे। जेव्हा जेव्हा ईश्वरीला कोणी नावं ठेवत असतं किंवा दोष देत असतं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस अर्णवमध्ये पडून ईश्वरीची बाजू घेत असतो। तर आता आजीने लावण्याला शब्द दिला आहे की मी तुला आयुष्यभर सांभाळेन, तू काळजी करू नकोस। तर दुसरीकडे आता अंजलीताई ही अर्णवला म्हणत असते, हे बघ चिंटू, आता जवळपास 3-4 दिवस ईश्वरीचं आणि तुझ्या लग्नाला होऊन गेले, पण कोणीही ईश्वरीबरोबर धड बोलत नाही आहे, धड वागत नाही आहे। तिला फक्त हिणवत आहेत, त्रास देत आहेत आपल्या घरातले मामी आजी, ह्या तर तिच्याशी बऱ्या नाहीच वागत आहेत आणि आता आजीने लावण्याला सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे आता लावण्य तर ईश्वरीला खूपच जास्त त्रास देईल। तर मला काय वाटतं माहिती आहे का, आता ना आपल्यालाच दोघांना काहीतरी करावं लागेल। अर्णव म्हणतो, ताई तुला काय म्हणायचं आहे, प्लीज जरा स्पष्ट बोलशील का? त्यावरती म्हणत असते, हे बघ आपण एकच काम करू शकतो आता, ते म्हणजे ईश्वरीला किचनपर्यंत पोहोचवणं। त्यावर अर्णव म्हणतो, किचनमध्ये का? त्याबरोबर लावण्य हिला किचनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, पण ईश्वरीला किचनमध्ये इंटरेस्ट आहे। ईश्वरी किचनमध्ये रमते, जर ती तिथे किचनमध्ये रमली तर तिचा बाहेर जास्त गोष्टींशी संबंध येणार नाही आणि तिला तिथे विरंगुळाही मिळून जाईल। लावण्याला या सर्व गोष्टी आवडत नाही, त्यामुळे ती किचनपासून लांब राहील। थोडे दिवस जर हे असं राहिलं ना तर ईश्वरी आणि लावण्य यांच्यामध्ये सध्या जो काही दुरावा आहे, म्हणजे लावण्याला ईश्वरीबद्दल राग आहे, तो सुद्धा कमी होईल। मग आता नवीन सून काहीतरी पहिला पदार्थ बनवते, ईश्वरीला आपण ते करायला लावूया, असं आता अंजलीचं म्हणणं असतं। तर वल्लरी मामी म्हणते की हे बघ अंजली, त्या मुलीला आम्ही या घरची सून मुळात मानतच नाही, त्यामुळे तिच्या हातून काहीतरी गोडाधोडाचं बनवून घेणं किंवा गॅसवरती उतवून घालवणं या सर्व गोष्टी आम्हाला करण्याची गरज मुळात वाटतच नाही। काय हो आई, बरोबर बोलतेय ना मी? त्यावर मात्र आता यावेळेस सुभद्रा आजीसुद्धा वल्लरी मामीची बाजू घेते। त्याबरोबर अंजली म्हणायला लागते, काय करताय तुम्ही दोघीही अशा? हे बघा, आपण मानलं काय आणि न मानलं काय त्याच्याने सत्यता बदलणार आहे का? अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलं आहे, आता ते दोघं जण नवरा बायको आहेत आणि ते दोघं कायम नवरा बायको राहणारच आहेत। आपण जर नाही मान्य केली नाही गोष्ट तर आपल्याला उलट पुढे आणखीन जास्त त्रास होत जाईल। त्यामुळे मला असं वाटतं की आपण शांतपणे ही गोष्ट स्वीकारूया की हो, अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण नवरा बायको आहेत। उगाचच्या उगाच विषयाला वेगळं वळण लागण्यापेक्षा जर शांतपणे आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सेप्ट केल्या ना तर ते आपल्यासाठी सुद्धा बरं पडेल आणि त्या दोघांना सुद्धा बरं पडेल। त्याबरोबर आता वल्लरी मामी म्हणत असते की हे बघ अंजली, तू लहान आहेस माझ्यापेक्षा, तुला माझ्या इतकी अक्कल नाही आहे। नक्कीच तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत, त्यामुळे उगाचच्या उगाच तू मला सांगू नको मी काय करायचं आणि काय नाही ते। या मुलीची लायकी नसतानाही या घरची सून बनलेली आहे, त्यामुळे तिला जास्त मान देण्याची गोष्ट तू बोलूच नको। त्याबरोबर मग मात्र अर्णवला सहन होत नाही आणि लगेचच अर्णव हा मामीला म्हणत असतो, मामी एक मिनटं, कोणाची लायकी किंवा कोणाचं महत्त्व हे त्याच्याजवळ असलेल्या पैशांवरून किंवा प्रॉपर्टीवरून नाही ठरत, तर त्याच्यामधल्या कॅलेबरवरून, त्याच्यामधल्या माणुसकीवरून आणि त्याच्यामधल्या चांगुलपणावरून ठरतं। आणि मिस इंदौर ही खूप चांगली व्यक्ती आहे, मला वाटत नाही की तिच्या चांगुलपणाची पावती मला तुला वेगळी काही दिली पाहिजे। आजपर्यंत ती आपल्या सगळ्यांबरोबर चांगलीच वागत आलेली आहे, तिने आपल्या सगळ्यांचं भलंच बघितलेलं आहे, तर उगाचच्या उगाच तू तिला दोष देऊ नकोस। आणि राहिला प्रश्न काहीतरी गोड पदार्थ बनवण्याचा, तर तू उगाचच्या उगाच कशाला नकार करतेस? करू देत ना तू तिला।
त्याबरोबर आता मामा म्हणायला लागतो की नाही रे, चांगल्या कामामध्ये मोडता कसा घालायचा नाही, कोणीतरी माझ्या बायकोकडून शिकावं. प्रत्येक गोष्टीत हिला काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट हा करायचाच असतो. वल्लरी, स्वतः तर आपण स्वयंपाकघराकडे ढुंकूनही बघत नाही, पण या घरात आलेली नवीन सून, तिला जर स्वयंपाकघरात रस असेल, तिला जर स्वयंपाक करून आपल्या हाताने घरच्यांना खाऊ घालायला आवडत असेल, ती जर अन्नपूर्णेचं रूप असेल, तर उलट हे आपलं भाग्य आहे की तू तिलाच स्वयंपाकघरापासून दूर ठेवण्याचं बोलशील. त्याबरोबर आता वल्लरी मामी म्हणायला लागते, पुरे 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 झालं कौतुक नवीन सूनबाईंचं. हे बघा, मुळात ती मुलगी आहे ना, लायकीच तिची ती आहे किचनमध्ये राबत राहण्याची. आणि मी कोण आहे? मी ह्या घरची सून आहे, समजलं ना? त्यामुळे मला तुम्ही सांगायचं नाही मी काय करायचं आहे ते. आता वल्लरी हे भांडायला लागते, तर मामा म्हणत असतो, तू भांड नाही तर काहीही कर, पण यावेळेस माझा निर्णयसुद्धा मी बदलणार नाही आहे. ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाक बनवणार म्हणजे बनवणार. शेवटी वल्लरी मामीला माघार घ्यावी लागते आणि वल्लरी मामी म्हणते, हे बघा, तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही करा. मला मुळात तुमच्याशी काही घेणं देणंच नाही आहे आणि तुमच्या त्या ईश्वरी तर नाहीच नाही. मला फक्त घेणं देणं आहे ते म्हणजे अर्णवशी, आईंशी आणि अंजलीशी. अंजली, तुझी काय इच्छा आहे? त्यावर अंजलीताई म्हणत असते, मामी हे बघ, आपण कितीही काहीही म्हटलं, कितीही नाकारलं, तरी पण सत्य हे बदलणार नाही आहे ना. सत्य हेच कायम असणार आहे की ईश्वरी ही आता अर्णवची बायको आहे. मग मला वाटतं की आपण त्या दोघांनाही आता स्वीकारायला हवं. हे बघ, त्यांनी लग्न का केलं, कशा परिस्थितीत केलं, कशामुळे केलं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी आधीच आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मग आता तरीही आपण त्यांना समजून न घेता उगाचच्या उगाच त्रास देणं ही खरोखर चुकीची गोष्ट आहे, असं तुला वाटत नाही का? त्यामुळे प्लीज आता उगाच ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनाही दोष देणं बंद कर. आणि मग आता लगेचच अंजलीताई ईश्वरीला, ईश्वरी तुला काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे, तो सुद्धा सगळ्यांसाठी, असं सांगते. त्यावर इशू म्हणते, काय मी आणि गोड? नाही हो ताई, मला नाही जमणार एवढ्या माणसांचं बनवायला. त्यावर अंजलीताई तिला म्हणते की तुला करावं लागेल ईश्वरी, ही आपल्या घरची पद्धत आहे. मग मात्र आता ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं आणि ती गप्प शांतपणे सोफ्यावरती बसलेली असते. अर्णव तिच्या समोरून 2दा फेऱ्या मारतो, पण ईश्वरीचं अर्णवकडे कणभर सुद्धा लक्ष नसतं. त्याबरोबर अर्णवच्या लक्षात येतं की नक्कीच मिस इंदौर कसल्या तरी गहन विचारात बुडलेली आहे. अर्णव ताबडतोब ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला विचारतो की काय झालं मिस इंदौर, कोणत्या एवढ्या विचारात मग्न झाली आहेस? घरातलं कोणी काही बोललं का? त्यावर ईश्वरी म्हणत असते की नाही, मला का घरात म्हणून कोणी काही बोलेल, मला कोणीही काही बोललेलं नाही आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, घरात कोणी काही बोललेलं नाही आहे, उगाच माझ्याशी खोटं बोलू नकोस, जे असेल ते तू खरं माझ्याशी शेअर करू शकतेस. तुला आजी किंवा वल्लरी मामी काही बोलल्या का? किंवा त्याला वाटतं राकेश तर हिच्यासमोर आला नसेल ना. मग तो विचारतो, तू राजेश जिजूंना भेटलीस का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही हो, मी का भेटेन राजेश जिजूंना, आमची अजून भेट झालेली नाही आहे, ते घरीच आलेले नाही आहेत. आणि राहायला प्रश्न मला घरात कोणी काही बोलण्याचा, तर मी काय वेडी दिसते का की कोणीही येईल आणि मला टपली मारून जाईल? मी काही नाही आहे टेन्शनमध्ये वगैरे. अर्णव म्हणतो, मग चेहरा का पडला आहे तुझा असा? त्यावर ईश्वरी सांगायला लागते की ॲक्च्युली ते म्हणजे, त्यावर अर्णव म्हणतो, ॲक्च्युली म्हणजे झालं असेल करून तर आता पटापट बोल चल. त्यावर ईश्वरी सांगत असते की मला अंजलीताईंनी गोडाचा पदार्थ बनवायला लावला आहे. त्यावर अर्णव म्हणतो, हां मग त्यात काय एवढं? त्यावर इशू म्हणत असते, तुम्हाला सगळं सोपं वाटतं का हो? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मग. त्यावर ईश्वरी म्हणते, सोपं वाटतं सगळं? त्यावर अर्णव 2-3 मिनिटांचा पॉज घेतो आणि ईश्वरीला म्हणतो, हो सोपं वाटतं ना, 1 मिनटं डोळे बंद कर. ईश्वरी डोळे मिटते. अर्णव तिला आरशासमोर आणून उभं करतो आणि म्हणतो, बघ आता सोपं वाटतंय. तू जर विसरली असशील तर तुला नव्याने एकदा स्वतःची ओळख सांगतो. तू एका उत्तम क्लाउड किचनची ओनर आहेस आणि तुला सर्व स्वयंपाक बनवता येतो. स्वीट डिश ही तुझी स्पेशालिटी आहे. मग आता इशूचं बर्डन हे जरा कमी झालेलं असतं आणि ती आता शांतपणे किचनमध्ये आलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ. आणि ती आता सगळ्या किचनमध्ये पहिलं तर नमस्कार करून घेते, किचनमध्ये दिवाबत्ती करते आणि मग ती आता गॅसजवळ बोलत असते. ती गॅसला म्हणत असते की शेगडी, मी आता तुझ्यावरती पहिल्यांदा सून म्हणून स्वयंपाक करणार आहे. माझा हातून सगळं काही व्यवस्थित होऊ दे. कधी माझा जर काही चुकलं तर मला माफ कर. आत्तापर्यंत मी जेव्हा कधी तुझ्यावरती स्वयंपाक केला तेव्हा मी फक्त ईश्वरी देसाई म्हणून केलं, पण आजच्या नंतर मी तुझ्याबरोबर काम करणार आहे, ती म्हणजे
राजे शिर्केंची सून म्हणून. तर तुला सगळं तर माहिती आहेच, ह्या घरची शान आहेस तू, त्यामुळे व्यवस्थित माझ्या हातून सगळं काही होऊन जाऊ दे. त्याच्यानंतर आता ईश्वरीला किचनमध्ये काहीच माहीत नसतं, तर अंजलीने काही नोकरांना तिथे पाठवलेलं असतं ईश्वरीला मदत करण्यासाठी. ते नोकर म्हणत असतात, मॅडम तुम्ही बसा, आम्ही तुम्हाला खीर बनवून देतो. त्यावर ईश्वरी सांगते, अहो नाही दादा, प्रसादाची खीर बनवायची आहे, तुम्ही बनवून द्याल आणि मी बसेन. असं कसं चालेल, मलाच माझ्या हाताने बनवावी लागणार आहे. तुम्ही एक काम करू शकता. त्यावर ते विचारतात, काय करायचं आहे मॅडम. त्यावर ईश्वरी सांगते, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला मी सांगेन ते साहित्य फक्त तेवढं काढून द्या, मग बघा मी कसं पटापट सगळं आटपते ते. त्याबरोबर आता ते दादा सांगतात की ठीक आहे, तुम्ही मॅडम सांगत जावा, तसं तसं मी करत जातो. त्यावर इशू सांगते, पहिले तर साखर काढा, त्याच्यानंतर तांदूळ काढा, मग ड्रायफ्रूट काढा. मॅडम तांदूळ किती. त्यावर इशू सांगते किती तांदूळ हवेत ते. मग दूध किती तेही इशू सांगते. सगळं अगदी व्यवस्थित माजून मोपून इशू घेत असते. मग आता सुंदर पद्धतीने तिने खीर बनवायला सुरुवात केलेली असते. आता इशू ज्यावेळेस खीर बनवत असते त्यावेळेस तिचा मूड खरोखर खूप छान असतो, कारण कितीतरी दिवसांनी जवळपास ती स्वयंपाकघरामध्ये असा स्वयंपाक बनवत असते आणि ते सुद्धा इतक्या छान अटायरमध्ये, इतक्या छान लुकमध्ये ती रेडी झालेली असते की ती खूपच जास्त खुश असते. तिला वाटत असतं की चला हळूहळू सगळं काही व्यवस्थित होत आलं. आता एकदा का घरच्या सगळ्यांनी मला माफ केलं की मग हळूहळू वादळ जे आलं आहे घरामध्ये ते शांत होईल. पण ईश्वरीला हे माहीत नसतं की हे वादळ थांबणार नाही आहे, तर आणखीन वाढणार आहे. आता घडतं असं की ईश्वरी ही किचनमधून जो काही पदार्थ म्हणजेच खीर बनवत असते तो पूर्ण होत आल्याच्यानंतर ती लगेचच नोकरांना म्हणते की हे बघा, आता तुम्ही तुमची बाकीची कामं करा, तोपर्यंत मी जरा बाहेरून माझी साडी वगैरे व्यवस्थित करून आवरून आले. कारण काय आहे, आता थोड्या वेळात घरामध्ये पाहुणं मंडळी येण्याची सुरुवात होईल, मग मला सगळेजण बाहेर बोलवतील आणि त्यावेळेस जर माझा हा असा अवतार असेल तर तो छान दिसणार नाही, बरं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे थांबा, मी बाहेरून बघून आले. पण हो, खीर मंद आचेवरती शिजू द्या, करपवू वगैरे नका, कारण अंजलीताईंनी खूप हौशेने मला पदार्थ बनवायला लावला आहे गोडाचा. त्यावर नोकर सांगतात की मॅडम तुम्ही काही काळजीच करू नका, मी अगदी व्यवस्थित सगळं लक्ष ठेवेन. त्याबरोबर इशू म्हणते व्हेरी गुड आणि आता ती तिकडनं बाहेर येते, साडी वगैरे सरळ करते, व्यवस्थित ड्रिपिंग वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर ती पुन्हा आता किचनमध्ये चाललेलीच असते. इतक्यात तिथून अर्णव जात असतो. आता अर्णवला ईश्वरी बघते आणि ईश्वरी विचार करते की मी यांच्या समोरून जायला नको. ईश्वरी आता जरा बाजूने जात असते तर अर्णव हा खिरीचा वास बाहेरपर्यंत त्याला येतो. अर्णव विचारतो, ताई काही गोड बनवलेस का गं. त्याबरोबर आता ती सांगते, हो खीर केली. का रे. त्यावर अर्णव म्हणत असतो, काय मस्त टेस्टी वास येतोय, कधीपर्यंत होईल. त्यावर लगेचच अंजली म्हणते, होईल 10-15 मिनटात, तुझीच बायको बनवते ना. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिसिंदोर. त्यावर अर्णवला लगेचच अंजली म्हणते, हो ईश्वरी. गप्पा उगाच असा ड्रामा क्रिएट करू नको की जसं काय तुला काही माहीतच नाही आहे. तुझ्या समोरच मी म्हटलं होतं ना की ईश्वरीला काहीतरी पदार्थ बनवायला लावायचा आहे म्हणून. त्यावर अर्णव म्हणत असतो, अरे नाही ते मला आठवतं आहे, लक्षात आहे, आणि मिस इंदौरसुद्धा मला म्हणाली होती तिला टेन्शन आलं म्हणून, पण मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर सांगशील. त्यावर अंजलीताई म्हणत असते, अरे मी जाणून बुजूनच तिला लवकर करायला सांगितलं, जेणेकरून आता तिला किचनमध्ये फ्रीली वावरता येईल ना. त्याबरोबर आता अचानक तिथे काही लोक येतात. आता ते अर्णवचे मित्र असतात बऱ्यापैकी. अर्णव त्यांना हाय हॅलो करतो तर तो विचारतो की तुम्ही सगळे इथे काय करताय. त्यावर लगेचच अंजलीताई म्हणते, मी बोलवले. अर्णव म्हणतो व्हॉट. त्यावर अंजलीताई सांगते, हो अरे तुझ्या लग्नाला तर कोणाला यायला जमलं नाही, तू लग्नच हे अशा परिस्थितीत केलंस, पण कमीत कमी तुझी बायको तर सगळ्यांना भेटायला हवी की नको, म्हणून मी इथे या सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे, तुझ्या बायकोला भेटता यावं ना यांना म्हणून. त्यावर लगेचच अर्णव ताईला म्हणतो, ताई अगं पण मिस इंदौरला हे नाही आवडलं तर. त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी समजूतदार आहे, नाही मला खात्री आहे ती जास्त मिक्सअप वगैरे होणार नाही कदाचित तुझ्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये, पण नक्कीच ती नाराजसुद्धा होणार नाही. तर आता इथे ईश्वरीचा पदार्थ बनवून झाल्याच्यानंतर ईश्वरी ही तिकडनं बाहेर निघालेली असते. त्यात तिला अर्णवचे मित्रमैत्रिणी सापडतात आणि ते आता गप्पा मारत सगळे बसलेले असतात. त्यामुळे ईश्वरीच्या लक्षात हे राहत नाही की तिने गॅसवरती पदार्थ ठेवला आहे. तिच्या लक्षात हेच असतं की ती गप्पा मारते आणि तिला आता छान ती रेडी वगैरे होऊन आली आहे वगैरे वगैरे गोष्टी तिच्या लक्षात असतात. तर आता इथे अर्णवला पाणी प्यायचं असतं. पाणी पिण्याकरता म्हणून अर्णव हा किचनमध्ये येतो आणि तो बघतो तर काय, वल्लरी मामी आणि लावण्या ईश्वरीची खीर खराब करतात. त्यानंतर अर्णव बाहेर येतो आणि आता
ईश्वरीची ओळख करून देत असतो। ईश्वरी किती हुशार आहे, किती टॅलेंटेड आहे हे सुद्धा तो सगळ्यांना सांगतो आणि तिला किती वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपी येतात ते सुद्धा तो सगळ्यांना सांगतो। मग आता सगळे मित्र म्हणतात की एवढी जर तुझी बायको हुशार आहे तर तुझ्या बायकोच्या हातचं आम्हाला काहीतरी खायला तरी दे। त्यावर अर्णव म्हणतो की हो नक्की, का नाही। आणि मग मला एक महत्त्वाचा फोन येतो एवढं बोलून अर्णव तिकडनं बाजूला येतो आणि अंजलीताईला आता घडलेला प्रकार सांगतो। अंजलीताई अर्णवला म्हणते की तू ईश्वरीला यातलं काही सांगू नको, काय करायचं ते मी बघते। आणि मग अंजलीताई स्वतःच्या हाताने दुसरी खीर बनवते आणि नोकरांना ती खीर जी आहे तीच सगळ्यांमध्ये वाटायची। ईश्वरी मॅडमची बनवलेली जी खीर आहे ती बाजूलाच ठेवायची असं सांगते। त्यानंतर खीर वाटण्याची ज्यावेळेस वेळ झालेली असते त्यावेळेस अर्णव म्हणतो की तुम्ही सगळेजण जरा बसा, मी आलोच। आणि मग आता तो पुन्हा किचनमध्ये येतो आणि खीर देण्यासाठी जे नोकर जाणार असतात त्या नोकरांना सांगतो की 2 वेगळे बाऊल घ्या। त्यावर नोकर 2 वेगळे काचेचे बाऊल घेतात। अर्णव म्हणतो की ह्या बाऊलमध्ये ती जी दुसरी खीर आहे ना ती घाला। त्याबरोबर आता नोकर म्हणतात अहो साहेब पण ही खीर तर खायची नाही आहे म्हणालात ना मगाशी। त्यावर अर्णव म्हणतो मी सांगतोय ना तेवढं करा, ही खीर त्या 2 ग्लासांमध्ये वाट्यांमध्ये घाला। आणि मग त्या 2 वाट्या ज्या असतात त्या वल्लरी मामी आणि लावण्याला द्यायची, दुसरं कोणाला जर गेली तर तुमची गाठ माझ्याशी आहे। अर्णव तिकडनं गेल्यावर त्या ठिकाणी आता लगेचच अंजली आलेली असते। अंजलीसुद्धा त्या नोकरांना म्हणते 2 मिनटं थांबा आणि त्या खाण्यामध्ये ती जमाल गोटा मिक्स करते। आता अर्णवने त्या शिऱ्याची चव आधीच करून बघितलेली असते तर या दोघींनी मुद्दामून कसली तरी पावडर मिसळून तो शिरा कडू केलेला असतो। नोकर ज्यावेळेस शिरा वाटायला येतात अर्णव त्यांना पुन्हा इशारा करतो की बरोबर त्या 2 वाट्याच त्या दोघींना गेल्या पाहिजे। मग नोकर सगळ्यांना एक एक वाटी हातामध्ये काढून देत असतात, सगळेजण खातात आणि ईश्वरीच्या शिऱ्याचं खूपच जास्त छान पद्धतीने कौतुक करत असतात। त्याबरोबर आता लगेचच मामी आणि लावण्या दोघीजणी ते खाऊन बघतात आणि त्यांना खूप कडू लागतं। त्याबरोबर त्या म्हणतात की शी हे काय आहे। त्यावर अर्णव म्हणत असतो काय झालं, तुम्ही असे का म्हणताय पटकन। त्यावर आता लगेचच मामी म्हणायला लागते की हे कडू आहे, कसे खाताय तुम्ही सगळे। त्यावर सगळे म्हणतात की सगळं तर व्यवस्थित आहे, तुम्हाला खराब कुठून लागतंय। त्याबरोबर मात्र आता इथे इशूने सुद्धा ओळखलेलं असतं की हे आपल्या हातची चव नाही आहे। कार्यक्रम वगैरे पूर्ण झाल्यानंतर आता इशू ही लगेचच अंजलीताईकडे जाते आणि तिला हा सर्व प्रकार विचारते। मग अंजलीताई इशूला सांगायला लागते की अगं तू एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीने एवढी चांगली खीर बनवली होतीस ना, पण त्या खिरीमध्ये लावण्याने आणि वल्लरी मामीने काहीतरी पावडर मिक्स केली होती आणि ही गोष्ट अर्णवने स्वतःच्या डोळ्याने पाहिली होती। त्यावर ईश्वरी म्हणते मग त्यांनी मला का नाही सांगितलं। त्यावर ती म्हणते अगं तू खूप माणसांमध्ये होतीस ना म्हणून त्याने तुला न सांगता ती गोष्ट मला सांगितली। मग मी दुसरी खीर बनवली आणि अर्णवने ती खीर व्यवस्थित ठेवायला सांगितली होती। फक्त ती खीर लावण्य आणि वल्लरी मामीला देण्यात आली होती आणि म्हणून त्यांना फक्त दोघींना खीर कडू लागली आणि बाकी सगळ्यांना गोड व्यवस्थित लागली। आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगू, मी त्याच्यात जमाल गोटा मिक्स केला होता। आता रात्रीपर्यंत आपल्याला त्या दोघींची चांगलीच मज्जा पाहायला मिळेल। आणि मग काय खरोखर रात्री या दोघींची अगदी छान पळापळ झालेली असते, दोघी अगदी हैराण झालेले असतात। तर आता त्यांना कळत नसतं की बाकी सगळ्यांना चव बरोबर लागली आणि आपल्याला चव तेवढी खराब कशी काय लागली। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो आजच्या पुरते इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।